प्रत्येकाची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते, पण भाकरीचा आकार प्रत्येक घरात एकच असतो. गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही भारी असले तरी ते मनातून उतरतातच. उतारवयातली लढाई ही फक्त जगण्याची असते, श्रीमंत होण्यासाठी नव्हे. बाकी कोणी साथ दिली नाही तरी चालेल, फक्त साथीदार साथ देणारा पाहिजे. सत्कार्यासाठी काम करावे, सत्कारासाठी नाही. इतरांसाठी मनापासून जिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. माणसाने प्रगती एवढी केली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता येते, त्याचं ऐकता येतं. आणि इतकी अधोगती पण झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत. आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता, पण इथून पुढं ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत मानला जाईल. यशस्वी व्हायचं असेल तर ज्या गोष्टी आज करू शकता त्या उद्यावर टाकू नका. अपेक्षा करणारे नेहमीच गोड गोड बोलतात आणि काळजी करणारे वाद घालतात. माणसं ओळखायला शिका. मनाला शांतता मिळेल असं काहीतरी करत राहा. गरजाच पूर्ण करत बसलात तर आयुष्य असंच संपून जाईल. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही. काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरूर ठेवा, कारण की जिथं विश्वास असतो ना तिथं नातं आपोआप बनत जातं. निष्काम कर्मयोगाचं उदाहरण म्हणजे घर बांधणारा गवंडी. इतरांसाठी वास्तू उभी करायची आणि जेव्हा ती खऱ्या अर्थाने राहण्यासारखी होते तेव्हा मागे वळूनही न पाहता ती सोडून जायचं. देवाजवळ लावलेला दिवा हा दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जळत असतो, माणसांसारखं दुसऱ्यावर जळत नाही. म्हणून देवासमोर लावलेल्या दिव्यापुढे माणूस नेहमीच नतमस्तक होतो. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. प्रयत्न करून अपयशी होणं हे प्रयत्न न करता घरी बसून यशाची वाट पाहण्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं असतं. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. शेजाऱ्यांची मुलगी उपाशी आहे हे कोणालाच माहीत नसतं, परंतु त्यांची मुलगी कुठे आहे, कोणासोबत आहे हे मात्र नक्कीच माहीत असतं. जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जीवनात नातं जुनं होतं तेव्हा लोक दूर जाण्याची कारणं शोधतात. असेच सुंदर पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.